जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 2 ऑक्टोंबर म्हणजेच गुरुवारला सकाळीच आपल्याला आकाशगंगेवर हलके फुलके ढगं दिसणार आहे विदर्भातल्या काय काय जिल्ह्यामध्ये. आणि ज्या भागात ढगं नाही त्या भागामध्ये सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12 ते संध्याकाळी दुपारी 12 ते संध्याकाळी 7च्या दरम्यानसुद्धा आपल्याला अधूनमधून हलकीशी हवा आणि रात थांबत चटकेल ऊन आणि खूप गरमी, हलकीशी हवा आणि दिवसभर उंचाचा खेळ. आणि ज्या ढगातून पाऊस पडतो असे ढगं कमीत कमी सकाळी 9:30 वाजता किंवा 10 वाजता आकाशगंगेवर फिल्डिंग करण्याची विकसित होणार आहे. आणि लगेच हे 11 वाजतापासून ढगांमध्ये थोडीशी ॲक्टिव्हिटी वाढणं म्हणजे ढगं थोडेसे मोठ्या आकाराचे बनणार आहे 11च्या नंतर. आणि दुपारी कमीत कमी दुपारी 1 वाजतापासून ते संध्याकाळी 7च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 7 ते रात्री 11च्या दरम्यान काय काय भागात पाऊस पडणार आहे. ढगांच्या गट सगळं ढगनगर असता अशी परिस्थिती आपल्या विदर्भात म्हणजे नागपूर जिल्ह्यातल्या अमरावती जिल्ह्यातल्या काय काय भागामध्ये तसंच घ्या. दिवस हलकीशी हवा आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 आपल्या घरामध्ये गरमी होणार आहे. आपल्या घरामध्ये खुलं पंखी लावायची गरज पडणार आहे मित्रांनो. पाऊस सती पडला जाणार नाही, पण विदर्भातले जे पुरकी जिल्हे या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तरी होणार आहे. ढगांच्या गटचं हलकासा किंवा हलका मध्ये म्हणजे ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा राज्यामध्ये पाऊस काय काय भागात राहणार आहे. मध्य प्रदेशच्या काय काय भाग पाऊस आहे. आणि त्याचमुळे विदर्भातल्या पुरकी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चालचाली होणार आहे. ढगांच्या गटसह ढगनगर असता हलकासा हलका ते मध्यम काय मध्यम जोरदार. आणि विदर्भाचे जे पश्चिम जिल्हे आहे याही जिल्ह्यातल्या काय काय भागात पाऊस आहेच. काय काय भागात समजा उदाहरण आपल्या भागात आपल्या परिसरामध्ये नागपूर अमरावती जिल्ह्याच्या काय काय भागामध्ये आपल्या उट तालुक्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये समजा उदाहरण थोडंसं म्हणजे थोडंसं काळखेट ढगातून झालं आपल्या आकाशगंगेवर किंवा आपल्या माथ्यावर आपल्या गावाच्या परिसरावर तर समजा हलके फुलके पाऊस थेंब काय काय भागात पडू शकतात. जास्त जोरदार पाऊस नाही, फक्त हलकासा रिमझिम किंवा हलके फुलके पाऊस थेंब काय काय भागात पडण्याची शक्यता. जास्तच काळके ढगातून जर आलं तर जास्त शेतकरी घाबरून जाऊ नये. आपले जे शेतात ते काम आहे सकाळी 7 वाजतापासून दुपारी 1च्या दरम्यान करून घ्यावे. आणि 3 तारखेला आपल्या विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये नागपूर, अमरावती बऱ्याचशा भागामध्ये आपल्या बऱ्याचशा परिसरामध्ये म्हणजेच नागपूर अमरावती जिल्ह्यातल्या उरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, आरवी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव, रेल्वे, हिंगणघाट, मूर्त्यापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुजी, मुलती, पांडुर्णा, कळमेश्वर तालुका, सावंत तालुका, अचलपूर, चिखलदरा, धारणी, परतोळा या काही तालुक्यातल्या काय काय गावामध्ये काय काय परिसरामध्ये हलकासा रिमझिम किंवा हलकासा मध्यम पाऊस पडणार आहे. म्हणजेच या काय काय तालुक्यातल्या काय काय गावामध्ये ह्या तालुक्यातल्या सर्वच तालुक्यातल्या गावामध्ये पडणार नाही, पण काय काय परिसरात शक्यता पडणार आहे 3 ऑक्टोबर रोजी. आणि 4 ऑक्टोबरपासून पाऊस आहेच. 4 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस पडणार आहे आपल्या परिसरामध्ये. लक्षात घ्या. आपल्या शेतातली कामं करून घ्यायची काय ते पावसाची हालचाली होणार आहे आता. आणि बघा हे तुम्ही आपल्याला ढगं दाखवते, हे ढगं पाऊस पडत आहे नरखेड काटोलच्या भागाकडे पाऊस मुलती पंढरकडे पाऊस पडत आहे. हे ढगं आहे पावसाचे, हे आपल्याला दिसत आहे. हे ढगं दिसत आहे आपल्याला, हे पावसाचे ढगं आहे. हा आहे 1 ऑक्टोबरचा व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजले. चला.